नमस्कार. वहिनी ओळख करून द्या. हे मिस्टर. नमस्कार. हे आमचे माझे सासरे. नमस्कार. सासू. नमस्कार. त्या जाऊबाई मोठ्या दीर आहे. नमस्कार. त्या मावशी सासू आहेत. बरं. आणि त्या काकी सासू आणि त्यांची सून. झाली सगळ्यांची ओळख. आता प्रश्न. नमस्कार. नमस्कार. कुठे झालं लग्न? इथे माहुलला झालंय. माहुलला. तुम्ही काय करता? मी अॅनिमेशनचं काम करतो. कुठे? इथे माहुललाच आहे स्टुडिओ. आणि वहिनी काय करतात? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. तुम्ही पण माहुलच्याच? नाही. मग डॉक्या रोड. तुम्ही कुठल्या हिरो सारखे दिसता का? हिंदीतल्या? हा वहिनी दिसतात. आमिर खान. आमिर खान. काय बघा खुश झाले ते. तुम्हाला कोण वाटलं? तुम्हाला कोण मला वाटलं? वाटलं ते हे बोलतील कोण? कॉमेडी ते ऍक्टर. राजपाल यादव. अरे पण सॉलिड ऍक्टिंग करतात तुम्ही. ऍक्टिंग वगैरे करता का? आवड आहे? आवड आहे. कारण तुमच्या रिॲक्शन वरून मला असं वाटलं. म्हणजे कसलं कुठल्या नाटकात काम केलं? नाटकात नाही केलं तसं आम्ही विष्णूचा धाबेला केलेलं आहे. विष्णूचा होतो. विष्णुदास भावे अच्छा. विष्णू तिकडे केलेलं आहे. मीच राईट केलेलं आहे ते नाटक. राईट म्हणजे लिहिले. अच्छा लिहिलं. आणि मग काय कोण कोण होतं त्याच्यात? त्याच्यात आमची मित्रमंडळी होती सगळी. काय नाव नाटकाचं? यांचं काय होईल. कोणाचं? यांचं म्हणजे यांचं काय होईल. एवढे लोकांचा कॉन्सेप्ट होता तर त्यांचं काय होईल असं होतं. यांचं काय होईल. तुम्ही लिहिलं होतं. आणि विष्णुदास भावे मध्ये तुम्ही कुठला रोल केला होता त्याच्यात? मी बेवड्याचा. म्हणजे कसा काय? एखादा डायलॉग म्हणाला. तुम्हीच लिहिलेला आहे म्हणून. मी वाघ आहे वाघ. हा. मी बायकोला घाबरत नाही. हा हे त्यांच्या बाजूला बसून बोलताय. हा. तुम्ही आहेत म्हणून डेअरिंग डेअरिंग आली. हा पुढे. मी बायकोचं कवच नाही केलं. ती बोलली भांडी घासा. ती बोलतं भांडी घसू नका. पण मी तिचं ऐकीत नाही ऐकीत. जातं मोरीन घेतं गुंडीनं घाशीत भांडी. कारण मी वाघ आहे. हा पण मी घाबरत नाही कारण वाघ आहे. हा वाघ आहे. वाघ आहे. तरी तुम्हाला कसली आवड आहे? मला असं म्हणजे जुनी गाणी वगैरे बघायची. हा जुनी गाणी आणि सिरियल्स. आता तर सिरियलचं फेमस आहे. हा पण हे ऍक्टिंग करतात ते तुम्हाला पण करून दाखवतात ऍक्टिंग? काय नवीन लिहिलं म्हणजे घरात कसे असे असतात ते? घरात नॉर्मल असतात. म्हणजे अशी कधी असं आलं त्यांना असं वाटलं तर नाटकाच्या स्टाईल मध्ये बोलतात. ए जेवण घेऊन ये. नाही तर बोलते मारीन. अरे वा. वहिनी तुम्हाला भीती नाही वाटत ना? ऍक्टिंग आहे. रोजचं आहे ना ते. ऍक्टिंग आहे ती. तेव्हा आता पुढचा खेळ आहे. पण खेळाआधी जरा अल्बम बघू दे. हे फोटो काढलेत का तुम्ही? हे डोळे काय? हे डोळे असं हे होतं का? डोळे बंद करून त्यांना भरवायचं? काय असते ही पद्धत आहे का? काही प्रथा आहे? नाही. मग काय होतं? पहिल्यांदा भरवत होती ना मी. त्यामुळे लाज वाटली. डोळेच बंद केले मी. डोळे बंद करून भरवलं त्यांना. हा. आणि ह्यांनी डोळे उघडे ठेवले. नाही तर नाकात जाईल ना. बरं बरं बरं. पण तुम्हाला विनोदी कॉमेडीची वगैरे आवड आहे का? कॉमेडी. मग काय सिरियल मध्ये वगैरे काम नाही करत? नाही अजून चान्स नाही भेटला. आणि परत बिझी असतो ना कामामध्ये. तर अजून ते माझं प्रोफेशन आहे ते हॉबी म्हणून ठेवलंय. तसंच ठेवा. आणि संधी मिळेल तर आम्हाला बघायला मिळेल कुठेतरी तुम्ही. नक्की नक्की. आता एक काम येते अल्बमचं. फोटो अल्बम? नाही व्हिडिओ शूट आहे पूर्ण. आगरी लग्नाच आहे. त्याचं रायटिंग आणि डायरेक्शन मी करणार. शुभेच्छा. वैशाली सामंतनी गायले त्याच्यात. आपण विठ्ठल गुणपची त्यांनी गायले. वा वा वा. शुभेच्छा आहेत. थँक्यू. वहिनीनं पण घ्या त्याच्यात. का का? ऍक्टिंग माहिती आहे तुझी कशी करते ती. कशी करतात? बर. घरात काही बदल केलेले आहेत आणि ते बदल अचूक ओळखले तर प्रत्येक बरोबर उत्तराला 100 रुपयाचं बक्षीस मिळणार. पुन्हा गृहलक्ष्मींसाठी लक्ष्मी आणि एक स्वप्न घेऊन सज्ज झालेले आहोत. ते बदल जर ओळखलेत तर तुम्हाला बक्षीस मिळणार. वहिनी या ठिकाणी मी 5 बदल केलेले. कोणते ते सांगा. ह्याचा बदल केलाय घ्या. तुम्ही. कुठे होतं ते ठेवा. ते इथे होतं. कुठे होतं? एक. बरोबर. एक. दुसरा. दोन चुकलं. 3. अरे बापरे.
तीन चुकलं. झाले? 4 चुकलं. इथं लावलेलंच होतं. पाच पण चुकलं. मी काढलं होतं ते, पण ठेवण्याची जागा चुकली आणि त्यामुळे एक उत्तर बरोबर आलं. वहिनींना हे एक बक्षीस मिळालं. अभिनंदन. भेटूया पुढच्या वहिनी. नमस्कार. नमस्कार. वहिनी द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. ह्या नणंद रश्मी. नमस्कार. हे सासू. हे जाळीवर जातात बोट आमची. नमस्कार. सासू. नमस्कार. त्या काक सासू. काक सासू. हा काक सासू. नमस्कार. म्हणजे चुलत सासू. ही पण नणंद चुलत काकांची मुलगी. बरं, नमस्कार. त्या पण सासू काक सासू. सासू दोन. हा. काक सासू दोन. काक सासू. या सुद्धा काक सासू काक सासू तीन. आणि ही माझी मुलगी कशी आणि ही नणंद ही पण माझी मुलगीच आहे. वा वा, वा, छान, छान. चला आता गप्पा. नमस्कार. कधी झालं लग्न? 8 वर्ष झाली. 8 वर्ष. 8 वर्ष. कसं काय झालं? लव्ह मॅरेज. त्याची सुरुवात कुठून झाली? सुरुवात शाळेत असताना. कितवीत? मी 10वीत होतो आणि 8वीत होतो. मग तुम्ही विचारलं त्यांना? हो. मग घरी कधी कळलं? घरी एकाच वर्षाने काढलं. कसं काय? माझ्या घरी 10वीला असताना व्हॅलेंटाईन डेला आणि ग्रीटिंग दिलेलं तर माझ्या भावाला मिळालं. हा. आणि त्यांच्या घरी कधी कळलं काय माहिती. तुमच्या घरी कधी कळलं? माझ्या घरी असं आम्ही एकाच गावामध्ये खबर लागली. खबर लागली. त्याच्यामुळे कळालं. बरं, माहेर कुठे तुमचं? गावातच माहूलमध्येच. माहूलमध्ये. हा. मग माहेरी जाता की नाही? नाही. 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 8 वर्षात गेला नाही? नाही एकदा पण नाही. पण जाताना येताना भेटणं, बघणं, बोलणं माहेरच्या नाही लोकांशी? कधीच नाही. 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 एका गावात राहून? नाही कधी म्हणजे वेळच आली नाही तशी. कधीच नाही. समोरासमोर येणं पण नाही? नाही कधीच नाही. कोण असतं आता माहेरी? माहेरी पप्पा असतात, भाऊ येऊन बाहेर असतो तो क्रुझर आणि काका काकू आजी वगैरे असतात त्यांची 2 मुलं. बोलतात की नाही? नाही कोणच नाही. कोणच नाही. नाही फक्त पप्पा बोलतात. पप्पा बोलतात आणि बाकी घरातले कोणी नाही बोलत? नाही कोणी बोलतील बोलतील. आता 8 वर्ष झाली आहेत. आता होईल सगळं, काळजी करू नका. अल्बम तुमच्या लग्नाचं इथे आहे. कसं काय झालं होतं लग्न? कुठे झालं होतं वहिनी? ते गावामध्ये इथे गावामध्ये आश्रम आहे नित्यानंद महाराजांचा, तिथे झालं होतं. हो. हा. आणि हे कुठे केलं होतं? ह्यांनी गेल्या वर्षी काश्मीरला. काश्मीरला गेले तेव्हा फोटो ते काढले. जोरदार काढलाय. वहिनी कळतच नाही कोण. हे कुठे काढले होते पण काश्मीरमध्ये? काश्मीरला लेक आहे ना दाल तिथे लेक? काढले. हा. तिकडे काढले. कुठे कुठे फिरून आलात? सर्वात आधी वैष्णोदेवी केलेली, तिकडनं जम्मू काश्मीर केलं आणि मग पंजाब अमृतसर. बर, पण मग जर घरून विरोध होता मग कन्यादान कोणी केलं? कन्यादान माझे काका त्यांचेच आहेत, काका अशोक काकू त्यांनी मानकर मला म्हणून. मुलीसारखंच मानलं, मुलीसारखंच वागवलं, त्यांनीच कन्यादान केलं मला. अरे वा. चला 8 वर्ष झालेली आहेत लग्नाला. लग्नानंतर तुम्ही स्वतः कोणते बदल केले? लग्नानंतर स्वतः म्हणजे बायकोशी तयार म्हणजे जवळीक जास्त झाली. अरे वा. त्याच्या आधी नव्हती, कारण ती त्या घरी होती, मी या घरी. अच्छा अच्छा. स्वतःमध्ये कोणता बदल केला? की बाबा पूर्वी उशिरापर्यंत बाहेर राहायचे, आता लग्नानंतर लवकर घरी येतात, असा कोणता बदल झाला का? हा, पूर्वी असं मुलांबरोबर राहायचो जास्त, आता लवकर घरी येतो. 9 लवकर घरी वाजेपर्यंत. येतात. खरंच येतात का हो? हो हा येतात. त्यात बरं, या घरात काही बदल केलेले आहेत, ते 5 बदल वहिनी ओळखणार का बघूया. फक्त ते तुमच्या प्रगतीतले बदल होते, ते घरातले तिथले गंमत म्हणून एक खेळ म्हणून बदल केलेले आहेत. वहिनी अचूक ओळखायचे 5 बदल केलेले आहेत. बघूया वहिनी पैकीच्या पैकी बक्षीस मिळवणार. वहिनी 5 बदल केलेत, कोणते ते सांगा. 1 2 3 4. 4 बरोबर आले. 1 2 3 4. अभिनंदन. 400 रुपयाचं बक्षीस मिळालं.